पुन्हा एकदा अमित शहांवर निशाणा साधलाय। जागते रहो नहीं तो एनाकोंडा आ जाएगा। एनाकोंडाची भूक क्षमक नाही, या एनाकोंडाला कोंडावंच लागेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। शोले में एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर एनाकोंडा आ जाएगा। या एनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत। लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश करूनच टाका एकदा। काय ते दूध का दूध पाणी का पाणी। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। उद्धव ठाकरेंचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे नावानं व्हेरिफिकेशनसाठी बोगस अर्ज आहे, मी अर्ज केलाय हेच मला माहित नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। कंत्राटदारानं पैसे टाकल्याचा ओटीपी आला असेल। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटमांनी उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे, तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे